आम्ही सर्वजण स्वच्छ बसलो, घरोघरी बसलो आणि विचार करत राहिलो की आमच्या भारत देशाची परिस्थिती का बरं खराब होत चाललेली आहे. मित्रांनो, पुन्हाही सांगतो, आम्ही निष्क्रिय बसलो तर आम्ही आमंत्रण देत असतो या देशाच्या दारिद्र्याला, आम्ही आमंत्रण देत असतो आमच्या देशाच्या दुरावस्थेला. आणि आम्ही अशा पद्धतीने निष्क्रिय बसलेलो असू तर आमच्या देशाची परिस्थिती काय होईल ही गोष्ट जाणली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. आणि म्हणून देशाचा तरुण, देशातला कोणताही व्यक्ती आता निष्क्रिय बसता कामा नये. त्याची पूर्ण शक्ती जी आहे या देशाला उभारण्यासाठी त्या कामी लागली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून एक मोठं कार्य उभं केलं. परंतु हे कार्य आजही बऱ्याच मनांपर्यंत पोहोचलेलं नाहीये, बऱ्याचशा घरांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. याचं कारण एकच, आजही निष्क्रियता. परंतु त्या निष्क्रियतेला छेद देऊन जेव्हा ज्या ज्या गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य उभं राहतं आणि ते जोमाने वाढायला लागतं, त्या त्या गावामध्ये आपल्याला फरक दिसायला लागतो. एका नवनिर्माणाची चाहूल दिसायला लागते आणि ती चाहूल आपल्या दामगावामध्ये आपल्याला दिसायला लागलेली आहे. मला सुद्धा आजपासून 2 वर्षानंतर गावात आल्यानंतर कसं दिसत होतं आणि आज कसं दिसतंय एक फरक जाणवतोय. आणि या फरकाचं सगळं श्रेय जसं सर्व गावकऱ्यांचं आहे तसंच पुढाकार घेण्यासाठी मी या ठिकाणी जे काही गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे त्या सर्वांना यांचं श्रेय देतो. मला असं वाटतं की या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांनी सर्वात पहिल्यांदा गुरुदेव सेवा मंडळासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, जोरदार टाळ्या वाजवल्या. आता तुम्ही सर्वांनी गुरुदेव सेवा मंडळासाठी टाळ्या वाजवल्या, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरघरपर्यंत, गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी जे लोक जीवाचं रान करत आहेत, आटापिटा करत आहेत, अशापैकी काही लोक आपल्यासोबत आलेली आहेत. आमचे लाडके रविदादा खळदकर, रविदादा इंगोले आणि या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. मला वाटतं की आपण गावातर्फे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की ते या ठिकाणी आले. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट की आम्ही सांगायला खूप आलो परंतु ऐकायला कोणीच नाही आलं तर त्याचाही उपयोग होत नाही. त्याच्यामुळं स्वतःचा आळस झटकून, स्वतःची झोप बाजूला ठेवून एक गावाचं कार्य आहे, एक देशाचं कार्य आहे असं समजून जो जो जागृत व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही सर्व त्या सर्वांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मित्रांनो, आजपासून फक्त 7 दिवसांपूर्वी चिमूरला एका ठिकाणी माझं भाषण झालं. त्या भाषणाला गेलेलो होतो. सुरुवातीला बोलायला उभं राहिलो, समोरच्या भिंतीवर वाक्य दिसलं, जो इतरांसाठी रडतो तो खऱ्या अर्थात जगतो. वाक्य दिसलं, जो इतरांसाठी रडतो तो खऱ्या अर्थात जगतो. मी म्हटलं सर, त्या ठिकाणी जे काही त्या शाळेचे होते शिक्षक वगैरे, त्यांना म्हटलं सर एक काम करा, सर्वात पहिल्यांदा जाऊन हे वाक्य बदलवा. पूर्ण वाक्य बदलवण्याची गरज नाही, फक्त एक शब्द छोटासा बदलवायचा आहे. ज्या ठिकाणी रड लिहिलेलं होतं त्या ठिकाणी लढ लिहा. आणि मग वाक्य बनतं, जो इतरांसाठी लढतो तो खऱ्या अर्थात जगतो. आणि लढण्याची प्रेरणा तुम्हाला आम्हाला मिळावी म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा जन्माचा जर समजा सार्थक कशामुळे होत असेल तर तो स्वतःपेक्षा इतरांसाठी काय करतो, या समाजातल्या दुर्बल लोकांसाठी काय करतो, या समाजातले असे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यासाठी काय करतो, आपल्या गावासाठी काय करतो आणि आपल्या देशासाठी काय करतो. परंतु ही भावना आज आमच्या अनेक तरुणांमध्ये, आमच्या आईमध्ये, आमच्या वडिलांमध्ये ह्या सगळ्या भावना आज एवढ्या तीव्रतेने दिसत नाहीये. ज्या भावनेनं आपण स्वतःच्या आईवडिलांचा विचार करतो त्या भावनेनं आम्ही देशाचा विचार करत नाही. आणि काही लोक तर असे आहेत जे स्वतःच्या आईवडिलांचाच विचार करत नाही तर ते देशाचा काय विचार करणार हाही प्रश्न आम्हाला पडतो. परंतु आज परिस्थिती थोडीशी बदलायला लागलेली आहे. तरुण मुलं गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही इतर माध्यमातून राष्ट्रकार्यासाठी जुळत आहेत, पुढे येत आहेत. ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, आम्ही सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आमचा भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तो स्वतंत्र कसा झाला ती गोष्ट एवढी सोपी नव्हती. अनेकांना आपलं रक्त वहावं लागलं, अनेकांना आपलं घरदार सोडावं लागलं. भगतसिंग म्हणायचा, हम रूखी रोटी खाएंगे पर भारत पे जान लुटाएंगे, हम रंगे उबर बिठाएंगे पर भारत की बात बनाएंगे. आम्हाला खायला पोटभर नाही मिळालं तरी जमते, आम्हाला घालायला पूर्ण कपडे नाही मिळाले तरी जमतात, परंतु आमचं ध्येय एक आहे, आम्हाला या भारत मातेला स्वतंत्र करायचं आहे. भगतसिंगाने तर आपला जीव दिला, तुमच्या आमच्यासाठी दिला, या भारत मातेसाठी दिला. अशा अनेक लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. परंतु आज स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष लोटून गेले आणि आजही आमच्या भारत देशाची परिस्थिती सुधारलेली आम्हाला दिसत नाही.
ती परिस्थिती सुधारण्याची जिम्मेदारी तुमच्या आमच्यावर येऊन पडलेली आहे. या ठिकाणी माझे जेवढे काही सहकारी उपस्थित आहेत सर्वांना एकच सांगायचं आहे, तुम्ही जे काही कार्य करता, तुम्ही शेती करत आहात, तुम्ही नोकरी करत आहात, तुम्ही शिक्षण घेत आहात, तुम्ही सर्वजण देशाचं कार्य करत आहात. तुमचं प्रत्येक कार्य या भारत मातेच्या उभारणीसाठी कामी लागत असतं आणि ती जाणीव जर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात राहिली तर या भारत देशाचं चित्र पालटायला वेळ लागणार नाही. आणि भारत देशाचं चित्र पालटण्याची जी काही ताकद आहे, हिंमत आहे, ती आमच्यामध्ये आहे. ते आम्ही करून दाखवणार आहोत. मी या ठिकाणी तुम्हाला शेवटी फक्त एकच छोटीशी कथा सांगतो. मला कथा सांगायला जास्त आवडतं कारण त्यातनं मला वाटतं तुमच्यापर्यंत गोष्टी चांगल्या प्रकारे पडतील. मित्रांनो, जर समजा आम्हाला या भारत देशामध्ये आज एक चांगली परिस्थिती घडवून दाखवायची असेल, पुढे यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? आम्ही मग सगळेजण सांगतात की आता कामाला लागा. जर गाव स्वच्छ करायचं असेल, हातात झाडू उचला, नाल्या काढण्यासाठी फावडं उचला. जर समजा एखादा माणूस भ्रष्टाचारानं आमच्या देशाला विकायला निघाला असेल तर तलवारीही उचला. घाबरू नका. ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आम्हाला हातामध्ये टेम्पो घेऊन कुणाच्या मागे धावता यायला पाहिजे. आजकाल अशी परिस्थिती आहे का फक्त एकच धुरा राहते, तो धुरा इकडचा तिकडे गेला म्हणून टेम्पो घेऊन लोक धावत जाते. परंतु आमच्या देशाची एवढी संपत्ती, तुमची आमची एवढी संपत्ती, एकेका घोटाळ्यामध्ये लाखो करोडो रुपये जेव्हा उडवले जातात तेव्हा मात्र कोणाला टेम्पो घ्यायला आठवत नाही. आम्ही आमच्या लहान लहानशा गोष्टींसाठी एवढं गुरफटून पडलो आहे, एवढं भांडत बसलेलो आहे की काहीच कार्य होत नाही. देशाचं कसं होणार ही चिंता पडते. परंतु त्यावेळेस काही तरुण मुलं उठतात, काही जागृत मंडळी उठतात, वडीलधारांचा आशीर्वाद मिळतो आणि ते लोक लढायला पुढे सरसावतात. अशा प्रकारचं कार्य भगतसिंगांनी केलं, अशा प्रकारचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं आणि आज तशाच प्रकारच्या कार्याची गरज आहे. तुम्हाला आम्हाला मिळून काम करायचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं चायनामध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर समजा लवकर पोहोचायचं असेल तर जोरात धावा. तुम्हाला जर समजा लवकर पोहोचायचं असेल तर जोरात धावा आणि तुम्हाला खूप लांबपर्यंत जायचं असेल तर सोबत चाला. या वाक्याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी स्वतः खूप जोरात धावत जायचं आणि पुढे गेल्यानंतर काय तर माझ्याकडे गाडी आली, माझ्याकडे बंगला आला, मी पैशानं खूप मोठा झालो, परंतु आजही आमच्या गावामध्ये स्वच्छतेच्या नावावर शून्यता, आमच्या गावामध्ये चांगल्या शिकण्याच्या सोयी नाही, आमच्या गावामध्ये चांगला दवाखाना नाही, मिळवलं तर काय मिळवलं, असा पैसा मिळवला जो खाताही येत नाही. मित्र, जर आम्हाला चांगलं आयुष्य मिळवायचं असेल तर आम्हाला सोबत चाललं पाहिजे. किती पुढे गेलो हे महत्वाचं नाही, सर्वजण सोबत चाललो, गाव चांगला केला, शाळा चांगल्या केल्या, आमचा परिसर चांगला केला तर तेच नंदनवन आहे. आम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही, तोच स्वर्ग आहे. काही लोक मरणाची वाट बघत असतील स्वर्ग इथे आणण्यासाठी, ते निष्क्रिय लोक आम्ही नाही आहोत. जे लोक मेल्यानंतर स्वर्ग मिळेल याची वाट बघतात ते असे निष्क्रिय लोक आम्ही नाही आहोत. आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही आमच्या कर्तृत्वाच्या भरोशावर, आम्ही आमच्या दंडातल्या ताकदीच्या भरोशावर स्वर्ग इथेच याच गावामध्ये उतरवून दाखवणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. त्यासाठी अभिनंदन. एक चांगला वक्ता म्हणतो की एखाद्या जर समजा नदीमध्ये मासे असतील तर त्या माशांपैकी जो मेलेला मासा असतो तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत निघून जातो. जो मेलेला मासा असतो तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जातो. त्याला कुठे जायचं आहे काही माहित नाही आणि त्यासाठी तो प्रयत्नही करत नाही. परंतु तो जिवंत मासा असतो, तो जिवंत मासा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात नाही, तो त्या पाण्याच्या प्रवाहाशी झगडतो. झगडत त्याला जिथपर्यंत पोहोचायचा आहे तिथपर्यंत पोहोचतो. आणि मित्रांनो, हाच फरक आहे मर्दांमधला आणि मुर्द्यांमधला. मुर्दे जिकडे वाहायचा आहे तिकडे वाहत जातात आणि मर्द आपली वाट शोधून दाखवतात आणि ती वाट आम्हाला सगळ्यांना शोधून दाखवायची आहे. या गावाचं नंदनवन करून दाखवायचं आहे आणि आम्हाला दाखवून द्यायचं आहे की जर समजा आम्ही या गावाला चांगलं करू शकलो तर हो, आमचा देशही लवकरच पुन्हा गुरुस्थानी परत येणार. आणि असं करत असताना जर समजा कोणी तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही असं करू शकत नाही तर त्यावेळेसाठी तुम्हाला बेडकांची एक छोटीशी कथा सांगतो आणि थांबतो. मित्र, एका गावामध्ये लहान लहान असे खूप सारे बेडूक होते आणि त्या बेडकांनी एक दिवस ठरवलं की आज शर्यत लावायची तर कसली. त्या गावामध्ये एक खूप उंच असा
पोल होता, एक खूप उंच असा खंबा होता. त्या खंब्याच्या भोवताल सगळे लहान बेडूक जमले. म्हणाले शर्यत अशी की खंब्यावर चढत जायचं, सर्वात टॉपला जो पोहोचेल तो जिंकला. तो जिंकला. बेडकांची ही शर्यत होणार होती. मोठ्या बेडकांना माहीत पडलं, सगळे बेडकं जमा झाले. म्हणजे गंमत बघू. आजपर्यंत बेडकाच्या राज्यात कोणी टॉपपर्यंत पोहोचलं नव्हतं, कोणी वरपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. बघू कशी गंमत एक एक पडत जातो. बेडकांनी चढायला सुरुवात केली. लहान बेडूक हळूहळू चढायला लागले. खालचे लोक म्हणायला लागले, अरे तुझ्या बापाच्या राज्यात कोणी बघितलं होतं का की बेडूक वरपर्यंत पोहोचलाय. एक बेडूक होता कमजोर मनाचा. त्याचं हृदय लागलं लटपटायला, त्याचे हातपाय लागले कापायला. हिंमत सुटली, बेडूक खाली पडला. परंतु बाकीचे बेडूक हिमतीनं पुढे पुढे जायला लागले, वरती वरती सरकायला लागले. बेडका आपले चढत होते. खालच्या लोकांचा गोंधळ वाढत होता. आजपर्यंत बेडकाच्या राज्यात कोणी वरपर्यंत पोहोचलेलं नाहीये, आजच कसे पोहोचतील. आणि हे आवाज ऐकून ऐकून बाकीचे बेडूक हळूहळू पडायला लागले. कारण काय, सगळेजण म्हणत होते आजपर्यंत कोणी पोहोचलं नाही, आता कसं पोहोचल. मित्र, बेडका चढत होते, खालचे ओरडत होते, आजपर्यंत कोणी करू शकलं नाही तर आज कसं करेल. ते बेडूक शेवटी सगळे पडायला लागले. शेवटी फक्त 2 बेडूक उरले. खंबा होता चांगला 110 फूट वगैरे. ते 2 बेडकं 100 फूट चढून गेले होते. उरले होते फक्त 10 फूट. तरी पण खालच्या लोकांचा आवाज चाललेलाच होता, आजपर्यंत कोणता बेडूक वरपर्यंत चढला नाही तर आता हेच कसे का चढतील. 5 शेवटचे 2 उरले, हे खाली पडतील. पुन्हा एका बेडकाच्या कानावर गेलं. त्या बेडकानं खरं म्हणजे विचार करायला पाहिजे होता. आतापर्यंत 100 फूट चढून आलो, वरचे 10 फूट काय. त्या 100 फुटाची हिंमत त्याच्यामध्ये पाहिजे होती. वरपर्यंत चढला असता आपण, त्यानंही ऐकलं. आजपर्यंत बेडकाच्या राज्यात कोणी चढलेलं नाहीये. त्याही बेडकाचे हातपाय लटपटायला लागले. बेडूक तोही खाली पडला. उरला एकच बेडूक. कसा कसा चढत तो वरपर्यंत पोहोचला. खालचे लोक ओरडतच होते, तरी तो चालत राहिला. वरती पोहोचला. वरती पोहोचल्यानंतर खालचे लोक जे आतापर्यंत म्हणत होते कोणी बापाच्या राज्यात पाहिलंय का वरपर्यंत चढताना, ते लोक आता टाळ्या वाजवायला लागले. म्हणे किती मस्त, आता बेडूक जिंकला. आता तो जिंकलेला बेडूक होता, तो जिंकलेला बेडूक नंतर खाली आला. जिंकलेला बेडूक खाली आल्याबरोबर खाली होते वार्ताहर बेडूक. डराव करत माईक घेऊन धावत गेले. म्हणे आपको कैसा लग रहा है, आपकी जीत का राज क्या है, तुम्ही जिंकल्या कसे काय. तो जिंकलेला बेडूक होता, तो फक्त हसला. तो काहीच बोलला नाही. थोड्या वेळानं बाकीच्या माहीत पडलं का तो बहिरा होता. गंमत झाली अशी की बाकीचे लोक जेव्हा म्हणे का हे लोक काहीच फरक पाडू शकत नाही, बाकीच्यानं ऐकलं पण ह्यानं ऐकलं नाही, कारण हा बहिरा होता. आणि मित्र, या ठिकाणी मी जे लोक देशासाठी आणि गावासाठी चांगलं काम करतात त्यांना या बेडकासारखंच सांगायला आलेलो आहे, बहिरे व्हा. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल का 4 लोकांना पुढे येऊन जर समजा गाव झाडाचा प्रयत्न केला तर गाव कसा काय चांगला होईल, बहिरे व्हा. तुम्हाला जर समजा कोणी म्हणत असेल की तुम्ही फक्त पुढे येऊन गावासाठी चांगलं काम केलं, देशासाठी चांगलं काम केलं तर देशाचं भविष्य कसं काय येईल, बहिरे व्हा. ज्या वेळेस तुमच्या क्षमतेवर कोणी प्रश्न निर्माण करत असेल, प्रश्नचिन्ह लावत असेल, त्यांच्यासाठी बहिरे व्हा. आणि असे बहिरेपणा ठेवून जर आपण पुढे चाललो, चांगल्या गोष्टी तेवढ्या ऐका. कोणी आमच्या क्षमतेवर, आमच्या कामावर नाव बोट ठेवत असेल तर त्याला बाजूला ठेवा. जे लोक असे बहिरे होऊन पुढे आले त्याच लोकांनी इतिहास घडवून दाखवलेला आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतोय की अशा प्रकारे कार्य करत राहिलं तर या गावाचं उज्ज्वल भविष्य आणि या देशाचं सुद्धा उज्ज्वल भविष्य हे आमच्यापासून फार काही लांब नाहीये. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना पुन्हा एकदा एकच सांगतो, या भारत मातेच्या विषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये अखंड असू द्या. ते कधी संपणार नाही इतकं असू द्या. त्याच्यामध्ये नेहमी ओले चिंब भिजून राहा देशभक्तीच्या रसामध्ये. आणि त्यानंतर जिथे जिथे शक्य आहे तिथे काम करायला लागू नका. हातात झाडू घ्यायची वेळ येऊ की हातामध्ये तलवार घ्यायची वेळ येऊ, जेव्हापर्यंत भारत मातेसाठी आम्हाला काम करायला पुढे जायचं, आम्ही मागे येणार नाही, ही शपथ घ्या. माझ्या बरोबर बोला, जय हिंद. जय हिंद. हा आवाज नाहीये भारत मातेच्या पुत्रांचा, हा आवाज याच्यापेक्षाही मोठा असला पाहिजे. सर्वजण बोलतील, जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद.